नाही म्हणजे मला खरंच काळजी वाटत होती, हिला पेपर कसे जात आहेत, अभ्यास करते की नाही. पण आज मला म्हणाली पेपर छान गेलेत, सोपे गेलेत. मी म्हटलं आत्ता लग्न झालं, हिचं अभ्यासात लक्ष लागतंय की नाही. पण नाही, करते हो. आणि अहो अहो काय म्हणते मी? तू म्हणालीस काय? म्हणजे मी एवढं सगळं बोलले, तुम्ही ऐकलंच नाही का? लक्षच नव्हतं तुमचं माझ्याकडे. काय झालं? दमलात का? तुम्ही हातपाय धुवा, मी पटकन ना जास्त आलं घातलेला चहा करून आणते, तुमच्या आवडीचा. चहा घ्या, बरं वाटेल. मग निवांत जेवा. आलेच. दादा खरंच मनापासून थँक्यू बरं का. आपण खरंच माझी छोटीशी विनंती आहे. बोला ना. घरी गेल्यानंतर ना श्रीनिवास काकांना मी त्यांना विचारलंय म्हणून सांगा. आणि बाबाही त्यांची सतत आठवण काढत असतात. डोंट वरी, मी नक्की सांगेन त्यांना. आणि दादा खरंच सांगतो, तुम्ही चक्क 10,000 रुपये कमी केले आहेत, त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. मला नका थँक्यू म्हणू. आणि तुम्हाला आता तुमच्या ह्या बिझनेससाठी ऑल द बेस्ट. आणि मी खरं सांगतोय, आता श्रीनिवास काका आहेत ना, खूप खुश होणार आहेत तुमचा बिझनेस बघून. हे खरं आहे. ॲक्च्युली बाबांचा आमच्या सगळ्यांवर खूप जास्त जीव आहे. त्यांना कायम वाटायचं मी काहीतरी केलं पाहिजे, आणि आता तर ते प्रचंड खुश होणार आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणेन. खरंच थँक्यू सो मच. परत तुम्ही मला थँक्यू म्हणताय. वेलकम. बरं आलोच मी. हो हो. बापरे हॅरी, मला माहित नव्हतं हा आपले बाबा एवढे पॉप्युलर आहेत. तेच ना ग, स्वतःच्या शब्दाची किंमत जर सगळ्यात जास्त कोणी ठेवत असेल ना, तर ते म्हणजे आपले बाबा. गुड मॉर्निंग नोना. गुड मॉर्निंग. भावना मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. मैं कम इन सर. मिस भावना, या ना प्लीज आत या. या घाबरू नका. तेवढा दरवाजा बंद करा. सर काही काम होतं का? ऍक्च्युली ना मिस भावना, ते काय झालं ना, ते मला माफ करा. मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मला माफ करा. मला नव्हतं माहिती तुमचं गाडी पाटीलबरोबर एवढं चालू संबंध. मला माफ करा. मला माफ करा. मला माफ करा. सर तुम्ही उठा आधी, प्लीज उठा. तुम्ही जोपर्यंत मला माफ नाही करणार, मी नाही उठणार. सर अहो तुम्ही उठा आधी. नाही, पहिलं तुम्ही मला माफ केलं असं बोला, तरच मी उठणार. बरं बरं, मी तुम्हाला माफ केलं. नक्की? हो. मी ह्याच्या पुढे ना कधीच कोणाबरोबर असं करणार नाही. कोणाकडे असं चुकून बघणार पण नाही. कोणाला असं काहीच बोलणार नाही. सर हो. हा, पण मीच भावना, गाडी पाटील साहेबांना सांगा मी तुमची माफी मागितली. हो हो, या. सॉरी मीच भावना.
काय रे सिद्धू, कसला विचार करतोस? मला माहिती आहे ना बहिणी. मागच्या वेळी ताप आल्याचं कारण दिलं होतंस, यावेळी काय कारण देणारस? मला नाही माहिती हो, मला सुचणंच बंद झालंय. तुम्ही सुचवा ना काहीतरी. मला सुचलं असं सिद्धू तर मी आधीच येऊन नसतं सांगितलं का तुला? रे मी तुला 1000 वेळा सांगत होते, घरात लवकर जाऊन भावनाला तुझ्या मनातलं सांग. ऐकलंस माझं? नाही. आता तेलही गेलं, तूपही गेलं, अशी गत झाली तुझी. आता असंच काहीतरी करावं लागणार, कारण घरचे तर मला एक ऐकत नाहीत. माझे, आणि तिथे भावना उभंही नाही करत आहे मला. पण सिद्धू तुला तिच्याशी बोलावंच लागेल. तू तिला दाखवून ना कसं आहेस. मस्त इम्प्रेशन मार तिच्यावर, आणि त्यासाठी वाटेल ते कर, पण लवकरात लवकर कर काय. आणि एकदा का भावना हो म्हणाली तर तुझे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मग घरातल्यांना कसं पटवायचं तुला चांगलंच माहिती आहे, हो ना? अहो वहिनी, पण ती हो बोलणंच अवघड आहे ना, कळत नाही का तुम्हाला?